ए बी सी डी यानी अनुक्रमे ए बी सी डी 5, 2, 4, 3 या प्रमाणात वाटप केले। जर सी ला डी पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले, कोणाला जास्त मिळाले याचा अर्थ सी ला जास्त मिळाले 1000 रुपये। ओके, सी जास्त असावा, कोणापेक्षा जास्त असावा तर डी पेक्षा, डी म्हणजे कमी आहे मायनस आहे। तर बी चा वाटा किती जास्त, तर त्याने काय जास्त मिळवलं तर बी चा वाटा किती असेल, बी चा वाटा विचारला आहे। ठीक आहे, मग आता प्रश्न कसा लिहायचा बारकाईने लक्षात ठेवा की आपण ए बी सी आणि डी, पहिल्यांदा त्याचा वाटा 5x, याचा 2x, 4x आणि 3x। ठीक आहे, आता याची काय करायची, आपण टोटल याची बेरीज करून टाकायची। ए आणि बी आणि सी आणि डी किती सगळं झालं, 5 आणि 2 म्हणजे किती झाले, 5 आणि 2 7, 7 आणि 4 किती झाले 11, 11 आणि 3 14 आहे। ठीक आहे, आता त्यांनी काय विचारलं, समजा आपण नाही काय म्हणणे या प्रत्येकाला नाही काय कोणाचं त्यांनी विचारलेलं आहे, हे झालं आपलं एकूण वाटा, पण आपल्याला त्यांनी एकूणचा नाही विचारला। त्यांनी काय केलं, सी डी पेक्षा किती जास्त, आपण सी चा डी चा घेऊया। सी चा किती आहे आपला, सी 4x आहे। ठीक आहे, आणि डी किती आहे 3x। या दोन्हीतला नाही का त्याचा वाटा कितीचा फरक आहे म्हणजे 100, 1000 चा फरक, 1000 दिले। आता 4 मधून गेल्याच्या नंतर किती व्हायला लागले, 4 मधून 3x गेले, नुसते x, x ची किंमत 1000 झाली। एवढं करायला लागलं, x ची किंमत 1000 झाली। आता आपण काय करूया, सगळ्यांची किंमत काढूया। काय आहे, a बरोबर किती दिलेला आहे आपलं 5x। ठीक आहे, b बरोबर किती दिलेला आहे 2x, c बरोबर किती दिलेला आहे 4x, 4x, d बरोबर किती दिलेला आहे 3x। तुम्हाला विचारला कोणाचा त्यांनी वाटा, b चा वाटा किती असेल म्हणते। आता b आपला कुठला आहे, हा आहे b म्हणजे 2x, तर b बरोबर जर 2x असेल तर x ची किंमत किती काढली आपण काढा, x ची किंमत किती काढली 1000। 1000 इथे टाकून द्यायचे 1000। हो सर। चला ओके, 2 गुणिला 1000, तर हे उत्तर आलं आपलं 2000, 2 बे 1 बे, अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढता